नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये अद्वैत कलाच्या आईबाबांच्या घराचं कर्ज कशा पद्धतीने फेडतो आणि कलाला एक सरप्राईज देतो आणि त्याचबरोबर कलावर कोणतेही उपकार तो करत नाही. त्यामुळं कलाच्या मनात अद्वैतविषयी ज्या पॉझिटिव्ह भावना तयार होतात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण अद्वैत नक्की काय करतो, कशामुळे कलाच्या आईबाबांचं घराचं कर्ज हे फिटलेलं असतं, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. इकडे काजल आणि सोहम फोनवरती बोलत असतात. त्यावेळेस काजल म्हणते की अरे सोहम, अरे मी आता तिथं पिझ्झा डिलिव्हरीचं काम करते ना, आज मला भरपूर ऑर्डर मिळाल्या रे, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा सोहम म्हणतो काय झालं आहे. तेव्हा काजल सांगत असते अरे आमच्या घरावर कर्ज आहे ना, त्याचे 5 हप्ते थकलेत आणि सध्या पैसे नाही आहेत ना, मग मला हा पिझ्झा डिलिव्हरीचा जो जॉब आहे ना तो पार्ट टाईम म्हणून करायचा आहे, आणखी एखादा जॉब करायचा आहे. तेव्हा सोहम म्हणतो आत्ता तुला ते आहे ना पिझ्झा डिलिव्हरीचं काम करतेस ना, ते कंटिन्यू कर, मग थोड्या दिवसात बघूया. मी पण आता बघतोय मला कुठे ओळखीत माझ्या होते का काम. त्याचवेळी रोहिणी त्यांचं बोलणं ऐकत असते आणि रोहिणीला राग येतो. रोहिणी म्हणते आता एक ठिणगी टाकायचं काम मिळालेलं आहे. कसं आहे, घरात शांत वातावरण आहे तर चांगलं वाटत नाही. कसं आहे, राडा तर झालाच पाहिजे ना. आणि आता आपण श्रीकांतच्या बाजूने ठिणगी टाकूया. म्हणजे हा सोहम प्रत्येक वेळेस गोड गोड असतो, आबांच्या ऐकण्यात असतो, आबांचा खूप लाडका आहे ना, मग आपण त्याची वाट लावूया आणि त्याच्याबरोबर रजनीची पण वाट लागते, असा रोहिणीचा डाव असतो. इकडे काजल मात्र म्हणत असते की सोहम अरे खूप प्रॉब्लेम झाला रे, आई बाबा खूप टेन्शनमध्ये आहेत रे, इकडे मला कळतच नाही आहे नक्की काय करावं. मी माझ्या परीनं प्रयत्न करते आणि आता लवकरात लवकर जर आम्ही हप्ते भरले नाहीत तर आम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकतोय, आमचं घरावर जप्ती येणार आहे. सोहम म्हणतो काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. आणि इकडे आता रोहिणीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि रोहिणीची कांगावा करायची सवय काही जात नाही. मग रोहिणी आता श्रीकडे जाते आणि श्रीला सांगू लागते की तुला माहिती आहे का, हा सोहम ना कोणकोणत्या व्यक्तींबरोबर फिरत असतो, कोणाशी बोलत असतो, जरा त्याचं बघ चालचलन काय चाललंय ते, मला काय ठीक वाटत नाही आहे. श्रीकांत म्हणतो काय बोलतेस तू रोहिणी, तोंड सांभाळून बोल, माझ्या मुलाबद्दल बोलतेस. तेव्हा रोहिणी सांगते की हो, मी जे खरं आहे ते सांगत आहे, कुणाबरोबर फिरतोय माझा मुलगा ते सांग. तेव्हा रोहिणी सांगू लागते की या कलाची बहीण काजल इतकी उद्धट आहे ना, तिच्याबरोबर फिरत असतो, तिच्याशी बोलत असतो. तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी बासा, मागच्या वेळेस पण तू आरोप केले होते तेव्हा ऐकून घेतलेले आहेत, आता त्या मुलीबद्दल काही वाईट बोलू नकोस. तेव्हा रोहिणीला कला तर आता बोलायला सुरुवात करते. रोहिणी मॅडम, तुम्ही माझ्या बहिणीबद्दल वाटेल ते बोलू शकत नाही. हां, तुम्ही सांगताय तिने पिझ्झा डिलिव्हरीचं काम करते, हां करते, ठीक आहे, मला माहिती नाही आहे, मला तुमच्याकडून कळलं आहे, पण मला यात काही चुकीचं वाटत नाही, कारण जे योग्य आहे तेच ती करत आहे. आज माझ्या आईबाबांना गरज आहे त्यासाठी ते करत आहे, कारण आईबाबांच्या घराचे हप्ते फेडायचे आहेत. तिला वाटतं की आईबाबांना मदत करावी आणि स्वाभिमानानं ते काम करते, कुठलंही काम लहान मोठं नसतं. कलाचं हे बोलणं ऐकून आबांना खूप भारी वाटतं आणि इकडे रोहिणीला कलाने एका दमात गार केलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सोहमच्या बाबतीत पण आबांनी श्रीकांतला शांत बसवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी म्हणते आता एवढ्यावर थांबायचं नाही, आपण काहीतरी मोठा प्लॅन केला पाहिजे, कारण हे सगळं माझ्यावरच उलटलेलं आहे, बघूया ना आता काय करता येईल, असं तिच्या डोक्यात चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीता आणि दिनकर बोलत असतात. दिनकर म्हणतो की मला कळत नाही आहे, कारण कलाने आणि संगीताने एका हप्त्याचे पैसे गोळा केलेले असतात आणि ते बँकेत भरलेले असतात. तरीही तिथली लोक म्हणत असतात की तुमच्या घराचे हप्ते तेवढा भरून उपयोग नाही आहे, 5 हप्ते भरा, अन्यथा तुम्ही घरातून बाहेर व्हा, घर सोडून जा. आणि त्याचवेळी हे सगळं रोहिणीने केलेलं असतं. जे वसुली विभागाची लोक आहेत त्यांना फोन करून सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी ते घर लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि त्या लोकांना रस्त्यावर आणा. तर इकडे संगीताला टेन्शन आलेलं असतं. दिनकर म्हणत असतो की काय करायचं, मला ना फक्त काजलचं लग्न या घरात झालं असतं ना तर बरं वाटलं असतं, दोन्ही मुलींची लग्न या घरातनं झाली आणि मग आपण मी आपल्या जीवाचं बरं वाईट केलं असतं. त्यावेळी संगीता म्हणते काय बोलताय तुम्ही हे, कारण तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा संगीता कलाला फोन करते आणि कलाला सांगते की अगं कला, असा असा प्रॉब्लेम झाला आहे, बँकेतली लोक म्हणत आहेत की तुम्ही 1 हप्ता भरला आहे पण तरी पण तुमच्या घरावर जप्ती येणार आहे. इकडे कलाला टेन्शन येतं. कला म्हणू लागते कसं शक्य आहे हे सगळं, असं कसं होऊ शकतं. दिनकरला संगीता म्हणते की तुम्ही मला एकटीला सोडून जाणार आहे का, अहो सगळं होईल, आपण कुठेतरी भाड्यानं घर घेऊया आणि तिथं राहूया आणि मग हे आपलं घर सोडूया.
तेव्हा दिनकर म्हणत असतो, हो बरोबर आहे गं संगे तुझं, पण तुझ्या लक्षात येते का हे शक्य आहे का आपल्याला? तुला माहिती आहे ना आपण कोणत्या परिस्थितीत राहतोय आणि कसं फेडणार आहोत आपण हे कर्ज इतकं मोठं? तेव्हा संगीता म्हणते, अहो काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. इकडे कला विचार करत असते. तेवढ्यात आईचा फोन येतो आणि तिला इकडे संगीता सांगू लागते की कला असा प्रॉब्लेम झाला आहे, मला कळत नाही आहे ती लोकं असं का म्हणत आहेत ते, कारण आम्ही तर 1 हप्ता भरलेला आहे. आधी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 1 हप्ता भरला तर जप्ती होणार नाही. मग मेन काजूने 1 हप्ता भरला आहे, आता 4च हप्ते राहिलेले आहेत. मग कला इकडे अद्वैतला म्हणते की अद्वैत माझं एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, माझी गरज लागली, बोला बोला. कसं आहे आता तुम्ही एवढं बोलायला लागलाय प्लीज वगैरे म्हणून, म्हणजे खरे बाई बोला असं म्हटल्यानंतर कला म्हणते की कोणी लॉयर आहे का रे तुझ्या ओळखीमध्ये? काय झालं माहिती आहे का, आईच्या घराचं कर्ज आहे, 5 हप्ते राहिले होते आणि काजलने आणि आईने ॲडजस्ट करून 1 हप्ता भरला आहे. मग सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं 5 हप्ते जर राहिलेले असतील तर घरावर जप्ती येईल, पण आता 1 हप्ता भरला आहे ना, मग 4 हप्ते राहिले. तरी पण त्या लोकांचा आईला फोन आलेला आहे की आता तुमच्या घरावरती जप्ती येणार आहे. अद्वैत म्हणतो, कसं शक्य आहे हे असं होऊ शकत नाही. तेव्हा कला म्हणते की तेच तर माहिती नाही आहे ना, त्यांनी असं सांगितलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, ठीक आहे, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल असं अद्वैत कलाला सांगत असतो. आणि कलाला म्हणतो की माझ्या ओळखीत कोणी लॉयर आहे का बघतो. त्याचबरोबर अद्वैत कलाला म्हणतो की तुला एवढं टेन्शन आलं आहे ना, कसे नुसते 4च हप्ते नाही तर तुझ्या आईबाबांच्या घराचं सगळं कर्ज फेटू शकतं, एवढे पैसे मी तुला देऊ शकतो, पण तू मान्य कर. तेव्हा कला म्हणते, काय मान्य करू? अद्वैत म्हणतो की चांदेकर ज्वेलर्सला ज्या डिझाईन दिल्या जातात त्या डिझाईन तू देतेस हे मान्य कर. मला सगळं माहिती आहे, मला कपाटामध्ये त्या डिझाईन मिळालेल्या आहेत. अद्वैतला कला म्हणते की हो बरोबर आहे, मी मान्य केलं तर तू मला पैसे देणार, माझ्यावर उपकार करणार आणि मला आयुष्यभर ऐकवणार. अद्वैत म्हणतो, हे बघ कसं आहे माहिती आहे का, तू एवढी सुंदर डिझाईन बनवतेस हे मला आधी माहिती नव्हतं. कसं आहे, मी तुझ्या जगदंबा भांडारमध्ये आले होतो, तुझ्या अंगात कला आहे हे माहिती होतं, पण डिझायनर आहेस हे एवढं माहिती नव्हतं. एवढ्या छान डिझाईन बनवलेल्या आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता या घडीला मी तुला 10 लाखाचा चेक देऊ शकतो आणि ती तुझ्या डिझाईन दिलेल्या आहेत त्याची किंमत आहे. त्यावेळेस कलाला तो म्हणतो की बघ विचार कर, उद्यापर्यंतच सांग मला. त्यावेळेस इकडे अद्वैतने कलाला हे सांगितलेलं असतं, कलाने आता मान्य तर केलेलं असतं. अद्वैत म्हणालेला असतो की त्या ज्या डिझाईन आहेत त्याची तेवढीच किंमत आहे. तुला माहीत नाही आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुझ्या डिझाईनला काय किंमत आहे ते. तुला माहिती आहे का, स्वामीनाथननी आपल्या कंपनीला तेवढेच पैसे दिलेले आहेत त्या डिझाईनचे, त्यापेक्षा मी तुला 1 रुपयाही जास्त देत नाही, त्याची किंमतच तेवढी होत आहे. इकडे आता दुसऱ्या दिवशी संगीताचा पुन्हा कलाला फोन येतो की त्यांची नोटीस आलेली आहे आणि त्यांनी उद्याच्या उद्या घर खाली करायला सांगितलेलं आहे. हे सगळं रोहिणीने केलेलं असतं. आता कलाकडे काहीच ऑप्शन राहत नाही. तेव्हा अद्वैत कलाच्या आईबाबांच्या घराचं कर्ज जे आहे ते फेडतो, कारण कलाने अद्वैतला फोन करून सांगितलेलं असतं की हो मी मान्य करते की त्या डिझाईन मीच देत आहे चांदेकर ज्वेलर्सला. तेव्हा अद्वैत म्हणतो, झालं ठीक आहे, मग तुझा चेक तयार करून ठेवतो मी असं म्हणतो. तेवढ्यात अद्वैतही घरी आलेला असतो आणि आता अद्वैतने कलाच्या आईबाबांच्या घराचं सगळं कर्ज फेडलेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत घरी आल्यावर तिथे बोलत असतो. त्याचवेळी घरी आता रोहिणीने सांगितलेलं असतं की अद्वैतनं पण आता पैसे द्यायचं काम केलेलं आहे आणि ही गोष्ट सरोजच्या पण कानावर येते. सरोज म्हणते की तुला तर खूप मोठा स्वाभिमान आहे, आम्ही दिलेले दागिने तुला घालू वाटत नाही आहे, तुझ्या स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे तेव्हा मोत्याचे दागिने घालतेस आणि त्याचबरोबर आम्ही घेतलेले कपडे तुला नको असतात आणि आज पैसे कसे घेतलेस गं? कलाला या गोष्टीची कल्पना चांगलीच असते, कारण आपण अडकले जाणार आहोत आणि एकदा का आपण यांच्या तावडीत सापडलं सगळ्यांच्या तर हे आपले भुगा पाडतील हे तर कलाला माहिती असतं. कला शांतच उभी राहते, कारण अद्वैत जे काही करायचं ते करेल असं तिला वाटत असतं. अद्वैत म्हणतो की आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तिला जे पैसे दिलेले आहेत ते आपण उसने वगैरे दिलेले नाहीत तर तिच्या कामाचे पैसे दिलेले आहेत. अद्वैतने जेव्हा हे सगळ्यांना सांगितलं जातं तेव्हा आबा म्हणतात की कसल्या कामाचे अद्वैत, काय आहे नक्की हे? तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्हाला आठवतं आहे का, स्वामीनाथनचं डील आपल्या हातून जाणार होतं आणि त्यावेळेस आपल्याला डिझाईन हव्या होत्या, तर त्या डिझाईन हिने दिलेल्या होत्या आणि तीच आतापर्यंत डिझाईन देत आहे आणि स्वामीनाथनचं त्याचबरोबर आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक्झिबिशनचं जे लेटर आलेलं आहे ते फक्त आणि फक्त या डिझाईन्समुळे आलेलं आहे. आबांनाही हे ऐकल्यानंतर खूप छान वाटतं. त्याचवेळी अद्वैत म्हणतो की आत्तापर्यंत जेवढ्या डिझाईन काढलेल्या आहेत त्याचं ते पेमेंट आहे, तिला 1 रुपयाही मी उसना देत नाही किंवा असंच दान म्हणून देत नाही. त्यावेळेस आबा म्हणतात, कळलं का, एवढी गुणी सून आहे सरोज तुझी. त्याचबरोबर रोहिणी पण आता तोंडमध्ये खुपसत असते. तेव्हा कलाला अद्वैत सांगतो की तुझ्या आईबाबांच्या घराचं कर्ज सगळं फेडलेलं आहे आणि जे अमाऊंट आहे राहिलेली ती तुझ्या
पेमेंटमधून कट करून घेतली जाईल. त्याच्यामुळं तू काळजी करू नकोस आता आणि डिझाईन बनवायला घे. आणि इकडे सरोज आणि रोहिणी तोंडावर पडलेले असतात. तर रोहिणीची अवस्था वाईटच झालेली असते. रोहिणी म्हणते म्हणजे आता हिचं एवढं कौतुक झालेलं आहे तर नक्कीच हिला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एंट्री मिळणार आहे असं रोहिणीचं म्हणणं असतं. आणि कला तर जाम खुश झालेली असते. अद्वैतचा हा स्वभाव तिला पहिल्यांदाच पाहायला मिळालेला असतो. थँक्यू.